नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्यात। अनेक जण उमेदवारीच्या रिंगणात उभे असून आपापल्या पद्धतीने भेटीगाठी घेत आहेत, प्रचार करतात। त्यातच माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी तालुक्याच्या राजकारणाला हादरा देणारा निर्णय घेतलाय। लवकरच अतुल देशमुख यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे। जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी मीडियाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं। खेड तालुक्याचे राजकारण ज्या व्यक्तीच्या नावाशिवाय अपूर्ण होतं तेच नाव म्हणजे अतुल महादेव देशमुख। चला पाहूया कोण आहेत अतुल भाऊ देशमुख। 16 जानेवारी 1974 रोजी खेड तालुक्यातील ग्रामीण भागात म्हणजेच देशमुखवाडी येथे त्यांचा जन्म झाला। परंतु काही कारणास्तव महादेव देशमुख व त्यांचे कौटुंबिक राजगुरुनगरमध्ये स्थायिक झाले। भाऊंचं बालपण, शिक्षण, कॉलेज सगळंच राजगुरुनगरमध्ये झालं। शिक्षण पूर्ण झाल्यावर राजगुरुनगर ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि सरपंच देखील झाले। खेडचा विकास करता करता तरुणांचं संघटन देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात उभं केलं। ग्रामीण भागातील लोकांना राजगुरुनगरमध्ये काही अडचण आली तर आपला माणूस खेडचा सरपंच आहे, तो नक्कीच मदत करेल या आशेने लोक त्यांच्याकडे जाऊ लागले। लोकांची कामं होऊ लागली। अतुल भाऊ लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागले। अतुल भाऊ देशमुख हे नाव तालुक्यातील प्रत्येक गावागावातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक माणसाच्या मनात कोरलं गेलं। तसा त्यांचा राजकीय प्रवास हा खूप संघर्षमय राहिला। त्यांचा राजकीय प्रवास कसा झाला त्याबद्दल थोडं जाणून घेऊया। तत्कालीन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना 2014 मध्ये साथ दिली। या साथीमुळे त्यांनी शिवसेनेतून आमदारकीसाठी प्रयत्न केले। अतुल भाऊ यांना तालुक्यातील अनेक नेते मंडळींनी देखील साथ दिली, परंतु आढळराव पाटलांनी सुरेश गोरे यांना आमदारकीसाठी पसंती दिली। सुरेश गोरे व अतुल देशमुख यांचा तिकिटासाठी खूप संघर्ष केला। अखेर सुरेश गोरे यांना पक्षाकडून तिकीट मिळालं। शेवटी अतुल देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेत सुरेश गोरे यांना साथ दिली, त्यांना निवडून देखील आणलं। पण काही दिवसांमध्ये आणि अतुल देशमुख यांच्यामधील संबंध बिघडले आणि अतुल देशमुख यांनी सुरेश गोरे यांची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये असताना तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट, चंद्रकांत पाटील व राज्यमंत्री असलेले बाळाभाऊ भेगडे यांची मोठी साथ मिळाली। त्यांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी येऊ लागला, विकास कामं होऊ लागली। गावोगावी रस्ता, लाईट, युवकांना नोकऱ्या अशी अनेक विकास कामं जोर धरू लागली। याच विकास कामांच्या जोरावर 2017 मध्ये नायफड वाशिरे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक अरुणशेठ चांभार यांच्यावर निसटता विजय मिळवला। परंतु पंचायत समितीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या। जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले खरे, पण अडचणी, संकट, समस्या मात्र समोर डोंगर उभा होता। अतुल भाऊंना माहिती होतं डोंगरानं ठेच लागत नाही, ठेच लागते ती छोट्या दगडाने। त्यामुळे भाऊंनी स्वतः छोट्या कार्यकर्त्यांना देखील एका मित्राचा दर्जा देऊन सांभाळला। त्यातच भाजपनं देखील भाऊंवर विश्वास ठेवून भाजपा खेड तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। जिल्हा नियोजन समिती सदस्य पदही दिलं। पदे तर आली आणि विकास कामही जोरात चालू होते। त्यामुळे राजकीय विरोधक सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटले। भाजपमध्ये असताना अतुल भाऊंना विधानसभेची मोठी संधी चालून आली होती, तशी त्यांनी तयारी देखील केली। परंतु भाजप शिवसेना युती असल्यामुळे खेडची जागा शिवसेनेला मिळाली। त्यामुळे विधानसभेचं तिकीट पुन्हा सुरेश भाऊ गोरे यांना मिळालं, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप मोहिते पाटील मैदानात उभे होते। आलेली संधी पुन्हा हातातून गेली, पण अतुल देशमुख थांबले नाहीत। भाजपा खेड तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला आणि प्रचार चालू झाला। तरुणांनी तर ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली। रात्रंदिवस प्रचार चालू होता, भेटीगाठी चालू होत्या आणि विधानसभेचा निकाल आला। दिलीप मोहिते पाटील 96,866 मतं त्यांना पडली, तर सुरेश गोरे यांना 63,624 मतं पडली आणि अपक्ष लढलेले अतुल भाऊ देशमुख यांना 53,874 मते पडली। अतुल देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, पण भाऊ खचले नाहीत। विधानसभेत निवडून जायचा हा जणू भाऊंनी निर्धारच केला। मधल्या काळात चंद्रकांत पाटील, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्यासोबत मतभेद व्हायला सुरुवात झाली। खेड तालुक्यात भाजपचे मतदार नव्हते की कार्यकर्ते। भाऊंनी तालुक्यात पक्ष मजबूत केला। पक्षश्रेष्ठींनी पुणे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी शरदराव गुट्टे पाटील यांच्याकडे दिली। यावेळी अतुल देशमुख यांनी तडकाफडकी निर्णय घेतला व भाजपामधून बाहेर पडले। राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये काम चालू ठेवलं। 2024च्या निवडणुकीत सुद्धा आमदार पदाची संधी आली, पण तिथे युती असल्यामुळे खेडची जागा शिवसेनेला गेली। तेव्हा सुद्धा युती धर्म म्हणून देशमुख यांना माघार घ्यावी लागली। शिवसेनेचे उमेदवार बाबाजी काळे यांचा प्रचार करावा लागला। बाबाजी काळे निवडून आले खरे, पण तालुक्यातील जनतेला सुद्धा समजलं अतुल देशमुख यांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय आमदार होणं अवघड आहे। शेवटी अतुल देशमुख निर्णायक ठरले। 2025च्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अतुल देशमुख यांनी पुन्हा तालुक्याच्या राजकारणात बॉम्ब फोडलाय। निवडणुकीच्या तोंडावरच देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असून जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी मीडियाच्या माध्यमातून देशमुख यांचे स्वागत
स्वागत केले। देशमुख यांचा शिंदे गटात प्रवेश झाला तर नक्की शिंदे गटाला एक वेगळी ताकद आणि आगळं वेगळं नेतृत्व भेटेल। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।